नाहीये का इथं? येत आहेत बाकीच्या माननीय आयोजक दिनकर अण्णा पाटील यांच्या सौभाग्यवती त्यांच्या सोबत कायम असतात. प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांचं सहकार्य खूप मोलाचं असतं. त्यामुळे काकूंचं आगमन झालं. स्त्रियांचा वासनिक भगिनींचा खूप मोठा ग्रुप आहे, परंतु सर्व व्यापारात आहे, सर्व सेवेत आहे. त्यांना सेवा महत्वाची आहे. परंतु आम्ही जाणीव ठेवून आयोजकांच्या वतीनं त्यांना बोलवणं, त्यांच्याकडून स्वागत करणं हे आम्ही कर्तव्य समजतो. आल्या लताताई पाटील पण आलेले आहे. सर्वांच्या वतीनं परमपूजनीय आचार्य श्री तपस्विनी आलेगावच्या अक्का अमोलदादा पाटील पुढे व्हा. या शाल व हात त्याचप्रमाणे श्रीकृष्ण महाराजांची मूर्ती अर्पण करत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून अक्काजींचं स्वागत करायचं आहे. आमच्या माननीय नगरसेविका पुष्पा त्यानंतर परमपूजनीय परमवंत आचार्य श्री दादवडीचे मोठे बाबा यांचे मार्गातली कोणी प्रमुख असेल त्यांनी पुढे यायचं आहे. त्यांचंही स्वागत अशोकराव पाटील चिंचोड. सर्व महिलांचं खूप खूप स्वागत. सांगळेताई त्याचप्रमाणे लताताई व सर्व सहकारी त्यांच्या आवडताई सर्व स्वागत करताय. सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. एकदा जोरात स्टेजवर सर्व जे मान्यवर अतिथी आणि आयोजक समितीचे सर्व पदाधिकारी आहेत त्या सर्वांनी गोदलेताई, पाटीलताई, सांगळेताई सर्वांच्या वतीनं त्यांचं खूप मोठं योगदान या कार्यक्रमासाठी, मागील नाशिकमध्ये झालेल्या संमेलनासाठी, देवपूजा वंदन असेल, देवासाठी उपहाराचा कार्यक्रम असेल, जे बी देवपूजेच्या अनुषंगाने असेल त्या सर्वांनी जबाबदारी सांभाळली म्हणून अत्यंत सुंदर असा हे कार्यक्रम करता आला. त्यांचे आयोजकांच्या वतीनं खूप खूप मी आभार मानतो, स्वागत करतो. तपस्विनी VRD विज्ञान शक्ति अवतरले बहुत दैत्य निरदाळिले रूप प्रगटुनी अर्जुन देवा बोधिले तया नमन श्री कृष्ण राया जो शरणागता वज्र पंजरू आर्तांचा उदारू तो नमीन कृपेचा सागरू तया नमन श्री चक्रधरू तया नमन माझे श्री गुरुपदा जेणे दाखविले आनंद कंदा तो पकारू न फिटे मज कदा देवा परमानंदा तूच फेडी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. श्री कृष्णचंद्र भगवान की जय. मयाध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरम हेतुनानेन कौंतय जगद्वी परिवर्तते. अशा या अखिल विश्वाचा कारभार, व्यापार, पालन पोषण, योगक्षेम ज्या परमेश्वराच्या अध्यक्षतेखाली चालते त्या परब्रह्म परमेश्वराला आपण सर्वांनी वंदन करावं. कारण आज कुरुक्षेत्र सारख्या धर्मक्षेत्राला ज्याला उपमा दिलेली आहे भगवंतानी, त्या धर्मक्षेत्रावर सध्याच्या घडीत तरी अर्जुन आपली दैवी संस्कृती, दैवी विभूती, दैवी संस्कार, दैवी शक्ती ते घेऊन उभा आहे आणि दुर्योधन आपली आसुरी संपत्ती, आसुरी संस्कार, आसुरी शक्ती तो घेऊन उभा आहे. युद्ध तर वास्तविक होणारच होता, तो काही थांबणार नव्हता. कारण देवच म्हणत आहे कालोस्मी लोक क्षयकृत प्रवृद्धो, मी सर्वांच्या काळ आहे, मेलेली आहे, तू फक्त निमित्त मात्र भव सभे साचिन. हे अर्जुन तू फक्त निमित्त बन. कशासाठी निमित्त बन? देव तर म्हणतो जे मेलेले आहेत मग पुन्हा पुन्हा म्हणतात तू उठ युद्ध कर, तू उठ युद्ध कर. कशासाठी युद्ध करायचं?
आज्ञा पालन करण्यासाठी. तू माझी आज्ञा पालन कर, फक्त माझ्या आज्ञेने कर. माझी आज्ञा जर तू पालन करशील तर तुला कोणताच पाप लागणार नाही. तू जर माझ्या आज्ञे व्यतिरिक्त करशील तर मात्र तुला पूर्णपणे पाप लागेल. म्हणून तू क्षत्रिय आहे, तू राजपुत्र आहे, तू माझा भक्त आहे, तू माझा सखा आहे, तू माझा अनग आहे, तू माझा प्रिय आहे, तू माझा आहे रे अर्जुन, तू माझा आहे. असं देव त्याला वारंवार आपलेपणा देऊन योग्य आचार करण्यासाठी. काही एक अज्ञान लोक म्हणतात देवाने वारंवार प्रेरित करून त्याला एवढी मोठी हिंसा घडायला लावली. हिंसा होणार नव्हती. देवाने आधी सर्वांना मीटिंग घेऊन प्रत्येक कार्यासाठी कुठेतरी मीटिंग घेतलं असेल. या कार्यक्रमालाही सांगितलं आता अण्णांनी की मीटिंग मध्ये सांगितले जाते की असं असं व्यवहार करायचं, परंतु ते दुर्योधन ऐकायलाच तयार नाही. शेवटी देवाने इथपर्यंत म्हटलं की अरे भाऊ, 5 भावांना 5 जावं देऊन दे. तो म्हणे सुईच्या डोक्या एवढी जागा द्यायला मी तयार नाही. तेव्हा भगवंत म्हणतात ठीक आहे, मग याच्यासाठी शेवटी काय होणार आहे, आपला हिस्सा आपल्याला मागावा लागणार आहे. आपला हिस्सा आपल्याला मागावा लागणार आहे, जो आपला आहे, दुसऱ्याचा नाही आहे. अतिरेकी नाही आहे. युद्धामध्ये त्यांना दुसऱ्याचं काहीतरी घ्यायचं असा मुळीच विचार नाही आहे. त्यांचाच हिस्सा आहे, तो त्यांचा आहे. म्हणून आजचा दिवस पुन्हा, मागच्या साली मी 800 वर्षांच्या जयंतीला जेव्हा या कार्यक्रमात आली होती तेव्हा सर्वज्ञांच्या या विचारांमध्ये तेच आहे की ज्याचा हिस्सा त्याला मिळाव. देवाने असे 1-2 वेळा केलेले आहे. तसंच आज आपण आपला या श्री गीता जयंतीच्या दोन्ही पार्ट्यांच्या युद्धामध्ये हेच शिकायला आलो की आपल्या हिस्स्यासाठी आपल्याला लढाई करणं काही हरकत नाही. परंतु बघा, मी पत्रिकामध्ये थोडं वाचलं, त्याच्यात अण्णांनी लिहिलेलं आहे की सगळेजण आपल्या स्वार्थात गुंतलेले होते, कोणाच्या या स्थानाकडे लक्ष गेलं नाही. मला असं बिलकुल कबूल करायचं नाही. या स्थानासाठी सुद्धा आमचे आचार्य श्री प्रवर मोठे बाबा जाधवळी येथील बाबा, त्यांनी माझ्या देखता सुद्धा एक वेळा अशी काही गोष्ट निघाली होती तेव्हा मुन्नाभाई होते जवळ. त्यांच्याकडे एक सोपवलं होतं की थोडी व्यवस्था पहा, लक्ष द्या. परंतु काही एक गोष्टी राजकारणी लोकांना साम दाम दंड भेद करता येते, ते साधू लोकांना आम्हाला शस्त्र उचलता येत नाही, आम्हाला शब्द करता येते, आम्हाला संघटना करता येते, आम्हाला आपल्या देवाला प्रार्थना करता येईल. काही एक गोष्टी देवाला प्रार्थना करून किंवा एखाद्या झाडाखाली बसून, मी भिक्षा मागून एखाद्या डोंगरात बसून तपश्चर्या केल्याने कदाचित शक्य होणार नाही. कारण हा कलियुग आहे. कलियुगामध्ये संघ शक्ती कलियुग आहे. म्हणून एवढी संघ एकत्र करून त्यांनी बोलवण्याचा जो एवढा मोठा प्रयास केलेला आहे, हा फार काही सोपा नाही आहे. आम्ही दरवर्षी काहीच कार्यक्रम घेत नाही आले बाबा, कुठलाच कार्यक्रम घेत नाही. फक्त पवत्याचा कार्यक्रम ते काय कुठून आमच्या डोक्याला लागून गेलेला आहे की लोक येतात आणि पवता होते त्यांची व्यवस्था, तेवढ्यासाठी तर आपण एक थकून जातो. परंतु हे लोक महिन्यापासून 2 महिन्यापासून इथे कार्यक्रमाला आलेले आहेत यासाठीच की आपला हक्क घ्यायचा. आपल्याला कोणाची वस्तू घ्यायची नाही. आमचे सर्वज्ञ हे लाड सामक ब्राह्मण आहेत. काही एक लोकांनी पुस्तकामध्ये अतिशय घाणेरडे शब्द वापरलेले आहेत, ते मला वापरताना सुद्धा लाज वाटेल, मी वापरणार नाही. की आमचे सर्वज्ञ कोण आहेत. आज इतकं संघ बसलेला आहे, हे सगळे साक्षीदार आहेत की आमचे सर्वज्ञ त्रिमल्ल राजा होता इथे, त्यांचे प्रधान विशाल देव ते लाड सामक ब्राह्मण होते आणि त्यांचे चिरंजीव श्री आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज हे त्यांचे सुपुत्र आहेत. तेच आमचे सर्वज्ञ आहेत. ते लाड सामक ब्राह्मण आहेत, नाहीतर कोणी कोणाचे असे कुठून तरी आलेले आहेत असा अर्थ मुळीच नाही. कोणी तशा विचाराचा मनुष्य असेल त्याने आपल्या डोक्यातून हे भुसा किस्सा काढून टाका. दुसरा एक विचार की सर्वज्ञांनी जागोजागी जिथे जिथे गेले ते आमच्या सन्निधानामध्ये, देवाच्या सन्निधानामध्ये असलेल्या भक्तिजनांना वारंवार सूचित केलेलं आहे की तुम्ही तिथे जा, नमस्कार करा, तुम्ही तिथे जा, वंदन करा. त्याच्यासाठी वंदनीय आमची ती जागा आहे, ती पवित्र जागा आहे. तिथे आमच्या सर्वज्ञांचा राजमहाल असला पाहिजे,
तिथे आमच्या सर्वज्ञांचा श्रीकृष्ण मंदिर असलं पाहिजे, तिथे आमच्या सर्वज्ञांनी जिथे अवतार स्वीकार केला ते जागा असली पाहिजे. असे अनेक स्थळ असतील, मी तर काही बघितलेलं नाहीये तेवढा, परंतु सांगण्याचा हेतू असा आहे की ते जागा घेण्यासाठी आम्ही सरकारकडे मान्यता प्राप्त व्हावी, यासाठी सगळेजण सही द्यावी किंवा एकत्र व्हावं. आता चंदाने सांगितलं मुंबईला व्हावं, दिल्लीला व्हावं, गुजरातला व्हावं, हे आवश्यक आहे. काही काही गोष्टी त्या लोकांशिवाय आपल्याला प्राप्त होणे कठीण आहे. म्हणून आमच्या श्रीकृष्ण महाराजांनी हे या श्रीमद भगवद्गीतेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये गुरु शिष्याचं वर्तन सांगितलेलं आहे. श्रीमद भगवद्गीतेकडे देवा आणि भक्ताचं वर्णन सांगितलेलं आहे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये मित्राचं वर्णन सांगितलेलं आहे. श्रीमद भगवद्गीतेकडे भगवंतांच्या अनेक लीळेमध्ये असंही सांगितलेलं आहे की तुम्ही माझे स्थान नमस्कार करा, त्याच्यासाठी तुम्हाला प्रमाण देव द्विज गुरु प्राज्ञा पूजनम शौच मार्गमम ब्रह्मचर्यम अहिंसाच शारीरम तप उच्यते. तिथे देव कोण? साक्षात परमेश्वर अवतार तर आमच्या समोर नाहीये. मग त्यांनी आम्हाला दिलेले स्थान, ते देवाने सांगितलं नमस्कार करा तुम्ही. म्हणून त्या स्थानासाठी आज इथे गुजरातच्या बॉर्डरवर या अण्णांनी आणि आमचे ते जे त्यांचे संयोजक सोबतचे आयोजक आहेत, नानवरे भाऊ, सानप भाऊ, गायकवाड भाऊ, अजून ते अनेक, आणि आमचे साधू संत अनेक, तुम्ही लोकांचे, कारण हे सगळी गोष्टच्या 5 जणांनी नाही होणार. हे सर्व तुमची सोबती पाहिजेच. तुमची आमचे सगळेजण आम्ही सोबत राहिलो तर कदाचित हे आमची प्रार्थना परमेश्वरासमोर विडा ठेवून आपण स्मरणही करू, प्रार्थनाही करू की महाराजा आम्हाला दृष्टीला एकदा तरी दिसावं, आम्ही तो स्थान वंदन करावं. कारण स्थान मात्र पाहावे, प्रत्येक स्थान एकदा तरी जीवनामध्ये करायलाच पाहिजे. म्हणून त्या स्थानासाठी आपण लढा द्यायला इथे आलो, पण शस्त्र उचलायचं नाही आम्हाला. ते सामदाम दंडभेद राजकारणी लोकांकडे आहे. आपल्याला फक्त त्यांच्या पाठीशी उभं राहायचं, कारण देव असला पाठीशी तर सगळेच कार्यसिद्ध होतात. तर साधू संतांची प्रसन्नता, भक्तजनाचं स्मरण, सेवा, त्यांचा उद्यम, त्यांची उपस्थिती, हे सर्व जर असलं तर मला वाटतं हे सगळेच कार्यसिद्ध व्हायला वेळ लागणार नाही. कारण देव म्हणतात यतो धर्म ततो जया. जिथे यत्र योगेश्वर कृष्ण, भगवंत जिथे उभे आहेत, ज्या कार्याला परमेश्वराला प्रार्थना केल्या जाते, ज्या कार्य परमेश्वरासाठीच केल्या जाते, तो निर्हेतुक बुद्धीच्या कार्याला परमेश्वर स्वीकार करतात. मात्र सहेतुक बुद्धीच्या कार्याला परमेश्वराने स्वीकार करायची गरज नाही, ते परस्पर होऊन जातात. म्हणून या निर्हेतुक कार्यासाठी आपण सर्वांनी उपस्थिती दिली, पुढे द्यावं. आणि या आयोजकांना परमेश्वराने त्यांनी उभं केलेला जो आयोजन आहे, ज्या हेतूने आयोजन केलेल्या स्थानासाठी, तो त्यांनी प्रयत्नाने मिळवावं अशी परमेश्वर त्यांनी प्रार्थना करते. आणि तुम्ही सर्वांनी त्यांच्या सहकार्याला मदत दिली आणि अनेक प्रकाराने मदत दिली. आता त्यांनी अनेकांचं स्वागत केला, ही खूप जरुरी गोष्ट आहे. प्रत्येकाच्या उपकाराला आठवण ठेवली त्यांनी, प्रत्येकाच्या उपकाराला, कोणी अन्न, कोणी पाणी, कोणी मंडप, कोणी लाईट, कोणी जागा, कोणी काही, ते आवश्यक आहे. कारण आपण ज्याच्याकडून काही उपकार वर्तलेला असते त्याला विसरणं म्हणजे आपण हरामखोर झालो, आपण नमक हराम झालो. आणि तेच उपकार जर आठवण ठेवले तर आपण उपकारी झालो. म्हणून अशी व्यवस्था पुढे पण परमेश्वराने त्यांच्याकडून घडून घ्यावं आणि ते स्थान आम्हाला पुन्हा या जीवनामध्ये असेपर्यंत तरी यांना आम्हाला नमस्काराला मिळावं आणि आवश्यक तिथे यावं. आता काय माहिती किती दूर आहे, आम्हाला जाणं होते की नाही होत ती गोष्ट वेगळी, पण तुम्ही न्याल तर जरूर होणार आणि परमेश्वर कृपेने अवश्य घडणार, एवढी आशा बाळगून इथे मी थांबते. भगवान श्री चक्रधर स्वामी की जय. कृष्णचंद्र भगवान